ऑनलाईन वर्गामध्ये कृषी तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण ऑनलाईन क्लासमध्ये जो विषय घेत आहोत त्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग अँड प्लांट फिजिओलॉजी. तर हा विषय 3 भागांचा बनलेला आहे. प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग अँड प्लांट फिजिओलॉजी. प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिक शास्त्र, त्याच्यानंतर दुसरं प्लांट ब्रीडिंग म्हणजे पीक पैदास शास्त्र, आणि तिसरं प्लांट फिजिओलॉजी म्हणजे वनस्पती शरीरक्रियाशास्त्र. याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स. आता प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स मध्ये आपण डेफिनेशन ऑफ जेनेटिक्स पाहू. जेनेटिक्स इज अ बायोलॉजिकल सायन्स which deals with the principle of heredity and variation. which deals with the principle of heredity and variation. तर ही जी ब्रँच आहे, ही ब्रँच उदयास कशामुळे आली तर जी मेंडेल हा जो फिलॉसॉफर होता, शास्त्रज्ञ होता, एक शिक्षक होता आणि एक प्रीस्ट होता. तर the principle of genetics was laid down by G.J. Mendel. Thus, he is called father of genetics because he laid down the principle of genetics before the discovery of mitosis and meiosis. आता पहिल्यांदा आपण सुरुवात करू आहे की जी डेफिनेशन पाहिली आहे, डेफिनेशन मध्ये 2 शब्द आहेत, हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एका पिढीतून गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. जसं आपण म्हणतोय की व्हीट सीड विल जर्मिनेट इनटू व्हीट सीडलिंग, मँगो सीड विल जर्मिनेट इनटू मँगो ट्रीज. तसंच आपण मराठीमध्ये म्हणतो कुत्र्याला कुत्र्याचीच पिलं होतात, मांजरीला मांजरीचीच पिलं होतात. तर हे झालं हेरिडिटी. परंतु दुसरा जो भाग आहे व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय? व्हेरिएशन्स आर द डिफरन्सेस बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग अँड अमॉंग द ऑफस्प्रिंग ऑफ द सेम पेरेंट्स. कारण आई वडील तसे मुलं, तर याच्यामध्ये आपण व्हेरिएशन पाहतो. कधी कधी म्हणतो आपण किंवा मुलगा आईच्या वानावर गेलेला आहे, किंवा मुलगी आईच्या वडिलाच्या वानावर गेलेली आहे, किंवा कधी कधी आपण पाहतो किंवा त्याच्यामध्ये सारखेपणा आहे. तर हे जे व्हेरिएशन्स आहे, व्हेरिएशन्स आपण पाहिलं की व्हेरिएशन्स आर द डिफरन्सेस बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग अँड अमॉंग द ऑफस्प्रिंग ऑफ द सेम पेरेंट. जे आई वडिलांची अपत्य असतील, समजा 5 असतील, तर यांच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. ही जी विविधता आहे याला व्हेरिएशन्स असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहू की जी मेंडेल यांचं जे साहित्य होतं त्याच्या मृत्यूनंतर हे कोण पुढे नेलं? ह्युगो डे हॅरिस, ट्रेचमार्क, कार्लिनस या शास्त्रज्ञांनी मेंडेलचं तत्वज्ञान किंवा साहित्य पुढे नेलं आणि त्याच्यामध्ये बदल घडून आणला. तर मेंडेल प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स, मेंडेलची जे प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स त्याच्यामध्ये आपण म्हणतो लॉ ऑफ हेरिडिटी, लॉ ऑफ इनहेरिटन्स, इनकम्प्लीट लॉ ऑफ इनहेरिटन्स, असॉर्टमेंट वगैरे हे जे काही लॉ आहे ते नंतर पाहू. परंतु आता या ठिकाणी आपण जे पाहता याच्यामध्ये आता आपण जेनेटिक्सचं इम्पॉर्टन्स पाहू. आपण जेनेटिक्सच्या महत्वामध्ये इम्पॉर्टन्स मध्ये काय आलं? इन टॅक्झॉनॉमी. पहिलं काय? टॅक्झॉनॉमी. सेकंड, इन ऍग्रिकल्चर, इम्प्रुव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट्स. इन ऍग्रिकल्चर कन्सिस्ट इम्प्रुव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट्स, इम्प्रुव्हमेंट ऑफ डोमेस्टिक एनिमल. त्याच्यानंतर तिसरं इन मेडिसिन, डिटेक्शन ऑफ हेरिडिटरी डिसीजेस. आणि चौथा आहे याच्यामध्ये दुसरं आहे मेडिसिन मधलं प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. आणि चौथा आहे इन इव्हॉल्युशन. तर पहिल्यांदा आपण टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय टॅक्झॉनॉमी? टॅक्झॉनॉमी मीन्स इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी which deals with the collection, identification, distribution, nomenclature and classification of all the plants and animals. It is called as taxonomy.
सेकंड इन ऍग्रिकल्चर. आता ऍग्रिकल्चर म्हटल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा 2 पॉइंट्स आहेत. कोणचे? तर इम्प्रुव्हमेंट ऑफ क्रॉप प्लॅन्ट्स. पिकाच्या जातीमध्ये ज्या काही सुधारणा घडून आणल्या आहेत किंवा सुधारणा झालेल्या आहेत त्याला कशाची मदत झाली आहे? तर त्याला जेनेटिक्स या शास्त्राची फार मोठी मदत झालेली आहे. दुसरं आहे इम्प्रुव्हमेंट ऑफ डोमेस्टिक अॅनिमल. जे पाळीव जनावर आहेत त्यांच्यामध्ये ज्या सुधारणा घडून आणल्या. कारण आपण लोकली पाहतो की प्रत्येक प्राण्याच्या जे काही स्पीशीज आहेत त्यांच्यामध्ये विविधता आहे. त्याच्यामध्ये काही कमी गुणधर्माचे आहेत, काही जास्त चांगले आहेत. तर यांच्यामध्ये जे सुधारणा घडून आणल्या तर त्या सुधारणा घडून आणण्यासाठी आपल्याला जेनेटिक्सची फार मोठी मदत झालेली आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे इन मेडिसिन. मेडिसिन मध्ये आपण पाहतो डिटेक्शन ऑफ हेरिडिटरी डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे काय? तर जे एका पिढीतून रोग आई वडिलांकडून जेव्हा अपत्यामध्ये उतरतात असे की आपण आजार पाहतो. त्याच्यामध्ये आपण पाहताय एक महत्वाचा जो रोग आहे त्याचं नाव आहे सिकल सेल. कारण सिकल सेल मध्ये आपण पाहतो की एखादा विवाह जर करायचा असेल, जर तो मुलगा सिकल सेल ग्रस्त असेल आणि मुलगी जर सिकल सेल ग्रस्त असतील तर त्यांचा विवाह करत नाही. का नाही करत? तर त्यांची होणारी पिढी आहे किंवा अपत्य आहे ते जिवंत राहत नाही. मग हे निदान कोण केलं आहे? हे जेनेटिक्सने केलं आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. आपल्याला वातावरणातून ज्या काही बाधा होतात विषाणूमुळे, बॅक्टेरियामुळे, तर त्याच्या शरीरामध्ये जे काही प्रतिजैविक सोडल्या जातात त्यांना मारण्यासाठी किंवा तो आजार बरा करण्यासाठी ही जी प्रतिजैविक तयार केल्या गेली तर त्याला आधार कशाचा झाला? तर त्याला सुद्धा आधार या जेनेटिक्स विषयाचा झाला. चौथा आहे इव्हॉल्युशन. इन इव्हॉल्युशन आपण उत्क्रांतीमध्ये पाहतो की काही स्पीशीज नष्ट झाले आहेत, ते स्पीशीज उदयास आलेले आहेत. तर या उत्क्रांतीमध्ये जे काही बदल होतात तर त्याची सुद्धा डिस्कवरी कशामध्ये झालेली आहे? कशामुळे शक्य झालेली आहे? तर जेनेटिक्स या शास्त्रामुळे. त्याच्यानंतर आपण पाहू की व्हेरियस डिसिप्लिन किंवा व्हेरियस रोल ऑफ व्हेरियस डिसिप्लिन. रोल ऑफ व्हेरियस डिसिप्लिन म्हणजे काय? हे जे आनुवंशिक शास्त्र आहे, आनुवंशिक शास्त्रामध्ये ज्या काही 4 महत्वाचे जे विषय आहेत त्यांची मदत झालेली आहे किंवा त्यांचा सहभाग आहे ते कोणचे आहे? तर फर्स्ट इज द सायटॉलॉजी. या ठिकाणी मी लिहिलं आहे सायटॉलॉजी. सेकंड बायोकेमिस्ट्री. तिसरा आहे बायोफिजिक्स आणि चौथा आहे स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी शास्त्र. बायोफिजिक्स म्हणजे जैव भौतिक शास्त्र. दुसरा बायोकेमिस्ट्री म्हणजे जैव रसायनशास्त्र आणि पहिला आहे सायटॉलॉजी म्हणजे पेशीशास्त्र. आता सायटॉलॉजी मध्ये आपण पाहतो सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघ सायटॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात? तर पेशीचा. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट्स फंक्शन, इट्स कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल हे या सायटॉलॉजी मध्ये याचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर दुसरा आहे बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री मध्ये आपण पाहतो देर आर व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज which are carried in the cells. आणि जैव रासायनिक क्रिया ज्या काही पेशीमध्ये घडतात त्याच्यामध्ये आपण पाहतो. आणि विशेषतः या जनुकीय आपल्या आनुवंशिक शास्त्रामध्ये वन हायपोथेसिस महत्वाचं डिस्कव्हरी ऑफ डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. हे जे काही हायपोथेसिस याच्यामध्ये येतात तर हे बायोकेमिस्ट्रीमध्ये येतात. तिसरं आहे बायोफिजिक्स. बायोफिजिक्स म्हणजे जैव भौतिक शास्त्र. कारण जनुकीय शास्त्राला जैव भौतिक शास्त्राची फार मोठी मदत झालेली आहे. कशामुळं? तर एक्सरेचा शोध लागल्यामुळं आपण डीएनएचे अंतरंग उकलू शकलो आणि डीएनएचे अंतरंग उकलू शकल्यामुळं काय झालं की अजून हे काम पुढे सोपी झालं. म्हणजे जनुकीय आनुवंशिक शास्त्राला याची फार मोठी मदत झाली. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक सांख्यिकी शास्त्र किंवा संख्याशास्त्रामध्ये म्हणतो आपण जे काही क्वांटिटेटिव्ह फील्ड्स असेल तर त्याच्यामध्ये जे हे आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी ज्याला आपण काय म्हणतो तर स्टॅटिस्टिक हॅज हेल्प्ड
इन द डेव्हलपमेंट ऑफ क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स. क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्सला पुढे नेण्याचं काम कोण केलं तर या आपला अनुवंशिक शास्त्रानं केलं. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ जेनेटिक्स हे पाहिलं, रोल ऑफ व्हेरियस डिसिप्लिन इन जेनेटिक्स पाहिलं आणि जनुकीय शास्त्राची व्याख्या या ठिकाणी आपण पाहिली. तर आजच्या पिरियडसाठी एवढाच भाग. धन्यवाद.